नामदेव शास्त्री यांच्या समर्थकाची वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरतीये। सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकीय वर्तुळ चांगलंच ढवळून निघालंय। विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडेंचं समर्थन केलं। हे प्रकरण इथवरच थांबलं नाही तर त्यांनी आरोपींना आधी मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता बिघडली असल्याचा दावा केलाय। हाच मुद्दा उचलून धरत विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारांसह नामदेव शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। अशातच आता ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांनीही शास्त्रींबाबत आवाज उठवला। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील दादा डुंगरे नावाच्या समर्थकानं नामदेव शास्त्री यांच्या बद्दल आवाज उठवल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अर्वाच्य शिवीगाळ करत मातोश्री फोडण्याची धमकी दिली आहे। अयोध्या पौळ पाटील यांनी याबाबतची ऑडिओ क्लिप आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केली आहे। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। जय महाराष्ट्र। अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र। कोण बोलतोय? मी दादा डोंगरे बोलतोय। कोण? दादा डोंगरे बोलतोय मी, संभाजीनगर। बोला ना। तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता, तर आतापर्यंत मी फोन केला नाही 2-3 वर्षामध्ये। आपण शिवसेनेत बरोबर काम केलं आहे काय, पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते बघ। म्हणजे मी तुला आज का बोलतोय त्याचं कारण तू समजून घे। समजून घे म्हणजे तुम्ही समजून सांगा, तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे, तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला। मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही पोस्ट कर आम्ही सांगणार म्हणजे तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करायचं असं तसं तुम्ही हे म्हटलात। मी काय पोस्ट केली मला सांगा। तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती का ओडिराच्या ठिकाणी असेल डोक्यामध्ये तुमच्या, तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा। माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवानगड हा शब्द वापरलाय का? अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा, कळलं ना? उद्धव ठाकरेची माहिती काय गांडे का? उद्धव ठाकरेला तुझ्या माहिती, तू जे म्हटलास ना ते सगळं तुझ्या माहिती, ते सगळं तुझ्या माहिती। तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे? एका माणसाचा खून होतो दिवसा ढोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता, लाज वाटतं का? आणि तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगरहून बोलतोय म्हणून तू अशा घाणेरड्या शिवाय तुला लाज वाटते का? होय रे, हलकट नालाय का? तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये। तू ये बरं इकडे, तुला सांग तू ये की तुझ्या दम आहे तर तू ये तुझ्यासारख्या बावळटाच्या गाडी लागते का मी? तू ये ना मूर्ख पागल। अरे नामदेव शास्त्री घराचे महंत। अरे कशाचा नामदेव शास्त्री? जर तो नामदेव शास्त्री त्याला वाटलं नाही का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून, वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून? काय बोलतोय की नारायणगड? काही नारायणगडावरती फक्त एक आमचं सुद्धा ते श्रद्धास्थान आहे। माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का? सांग ना। तू मला फोन करतोस ना? मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं, मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं। मला माझ्या बापाने शिकवलं ज्याला तसं तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता। तुझ्या माहिती गाठ, अरे तुझ्या माहिती, तू जे आम्हाला म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती, तू आम्हाला जे म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती। माहेर मातोश्रीवर जाऊन मातोश्री फोडून टाकू मग। हो काय? आम्ही काय नाही आम्ही काय इथं बांगड्या भरल्यात काय? मातोश्रीच्या तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव, मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव। नाही तुझी मिशी भादरली ना तर ही पाटलाची अवलादच नाही। तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव, नाही तुझी मिशी भादरली ना बाग साल्या, येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला, येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला, येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला, येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला, येऊन दाखव। तुझी मिशी भाजून तुझ्या हातात देते की नाही बाग? अरे बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची शिवसैनिक आहे, कळलं ना?
तुला काय वाटलं? तुला शिवाय देत आहेत का काय? तुला शिवाय देतात की काय? तुझ्या एवढा दम आहे ना, तुझ्या जेवढा दम तुझ्या तोंडात ना, तेवढा तुझा दम सुद्धा असेल ना, येतो नुसतं तुला काय वाटलं? फोन करशील मला घाबरवशील? अरे तुझ्यासारखे